मित्रा, नीट पेपर लीक प्रकरणामध्ये गोदी मीडिया आणि सरकारचे वाभाडे काढणारे सर्वांचे लाडके खान सर आता मोठ्या अडचणीमध्ये आलेत। त्यांच्यावरती आर्म्स ऍक्ट आणि खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे दाखल झालेत। खान सर आणि रोशन आनंद सर यांच्यातील जुन्या वादातून 2 जूनला गोळीबार झाला होता। यानंतर रोशनचा भाऊ प्रिन्स यादव नेपाळला पळून गेला आणि 13 जूनला त्याचा नेपाळमध्ये संशयास्पद मृत्यू झाला। आता रोशन आनंदने या मृत्यूचा थेट आरोप खान सरांवर लावलाय। खान सरांच्या पोस्टिंगला आग लागली, त्याचे सेंटर सील होते आणि काही नेते याला जातीय रंग देऊन त्याला फैजल खान आणि पाकिस्तानी एजंट ठरवण्याचा प्रयत्न करतायत। मित्रा, महाभारतामध्ये सत्य बोलणाऱ्यालाही अनेक अग्निदिव्यांना सामोरे जावं लागलं होतं, पण सत्याचा नेहमीच विजय होतो हे आपला इतिहास सांगतो। पण आकाश बॅनर्जींनी सांगितल्याप्रमाणे हा फक्त खान सरांचा मुद्दा नाही, हा सिस्टमचा एक छुपा मेसेज आहे की तुम्ही कितीही मोठे इन्फ्लुएन्सर असा, पण तुमच्या व्यवस्थेला आणि सरकारला प्रश्न विचारण्याची हिंमत केली तर आम्ही तुम्हाला असे अडकू की तुम्ही कधीच बाहेर येऊ शकणार नाही। मित्रांनो, मीडियाने तर त्यांना आधीच फासावर लटकवलंय। न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा, दूध का दूध आणि पाणी का पाणी नक्कीच होईल। परंतु मित्रांनो, प्रिन्स यादव यांचा खून कोणी केला, नेमका खून कसा झाला याची सविस्तर चौकशी होणं तितकंच महत्त्वाचं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।